नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। हे प्रश्न इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। आपण प्रश्नांना सुरुवात करूया। जोरदार विजा चमकल्या आणि धो-धो पाऊस कोसळला, वाक्यप्रकार ओळखा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार कोणता आहे ते विचारण्यात आलेले आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, संकेतार्थ। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आपण थोडा वेळ थांबू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त वाक्य। समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते। प्रश्न क्रमांक 2, गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, प्रश्नार्थी वाक्य। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, केवल वाक्य। दिलेल्या वाक्यात एकच कर्ता व एकच क्रियापद आहे, म्हणून हे वाक्य केवल वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 3, पळत पळत गेलो तरी गाडी चुकलीच, वाक्यप्रकार ओळखा। मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, शुद्ध। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मिश्र वाक्य। जरी तरीने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते। जरी तरी हे विरोधदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 4, वाक्याचा प्रकार ओळखा। केवढा अगडबंब माणूस हा। मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। होकारार्थी, आज्ञार्थी, नकारार्थी, उद्गारार्थी। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, उद्गारार्थी। केवढा अगडबंब माणूस हा, हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 5, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, या वाक्याचा प्रकार ओळखा। मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मिश्र वाक्य। मुख्य वाक्याला कायने प्रश्न विचारला असता उत्तर येणारे वाक्य हे गौण वाक्य असते। गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, हे वाक्य मिश्र वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 6, शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते। मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। मिश्र वाक्य, समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, परिणामबोधक संयुक्त वाक्य, केवल वाक्य। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मिश्र वाक्य। जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते। शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते, हे मिश्र वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7, तुम्ही मला मदत करणार नाही, योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा। मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक वाक्य कोणते आहे ते निवडायचं आहे। खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू। तुम्ही मला काय मदत करणार? तुम्ही मला मदत करणार का? तुम्ही मला मदत केली नाही, तुम्ही मदत कराल ना? तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तुम्ही मला काय मदत करणार? मदत करणार नाही याचाच अर्थ काय मदत करणार असा होतो। प्रश्न क्रमांक 8, तो आला तेव्हाच वीज गेली, या वाक्याचे वाक्य परिवर्तन कसे होईल? तर मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। तो आला मग वीज गेली, वीज गेल्यावर तो आला, वीज गेली तेव्हाच तो आला, केव्हा वीज गेली, तो आला तेव्हा। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वीज गेली तेव्हाच तो आला। प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दाचा समास ओळखा। खाली आपल्याला शब्द दिलेला आहे, सहकुटुंब।
तर आपल्याला सहकुटुंब या शब्दाचा समास ओळखायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. नत्र तत्पुरुष समास, द्वंद्व समास, द्विगु समास, बहुव्रीही समास. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बहुव्रीही समास. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद सह किंवा स असा उपसर्ग असते त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. मध्यम पदलोपी तत्पुरुष, षष्ठी विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, द्विगु. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, षष्ठी विभक्ती तत्पुरुष. देवपूजा म्हणजेच देवाची पूजा या अर्थाने षष्ठी तत्पुरुष आहे. प्रश्न क्रमांक 11. समास ओळखा. आई वडील. तर मित्रांनो, आपल्याला आई वडील या शब्दाचा समास ओळखायचा आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. अव्ययी भाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, द्विगु समास. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द्वंद्व समास. आई आणि वडील हा इतरेतर द्वंद्व समास आहे. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी साधित शब्द कोणता? तर खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. पाऊस, कीर्ती, वार्षिक, शरीर. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वार्षिक. वार्षिक हा शब्द वर्षपासून प्रत्यय घटी शब्द तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13. शेजार पाजार हा शब्द रिकामी जागा या प्रकारात मोडतो. योग्य पर्याय निवडा. तर खाली आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. अभ्यस्त, अनुकरणवाचक, तत्सम, देशी. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अभ्यस्त. एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास तो पूर्ण अभ्यस्त शब्द असतो, परंतु काही अक्षरे बदलून आल्यास तो अंश अभ्यस्त शब्द असतो. तर शेजार पाजार हा अंश अभ्यस्त शब्द आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? खाली आपल्याला वाक्य दिलेले आहे, आपण वाक्य बघू. किती भयानक वाडा आहे हा. तर हे वाक्य, या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. पूर्णविराम, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 15. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. अपादमस्तक, आपादमस्तक, आपदमस्तक, शीर्षासन. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी कोणता शब्द योग्य आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आपादमस्तक. पायापासून डोक्यापर्यंत या अर्थाने आपादमस्तक शब्द प्रयोग करतात. प्रश्न क्रमांक 16. सत्याची बाजू मांडणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सत्याची बाजू मांडणारा या शब्दसमूहासाठी शब्द ओळखायचा आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. सत्यमेव, सत्यवान, सत्यवादी, सत्याग्रही. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सत्याग्रही. सत्याचा आग्रह धरणारा म्हणजेच सत्याची बाजू मांडणारा सत्याग्रही असतो. प्रश्न क्रमांक 17. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. श्रीमंतीची बळेजाव करणे, दिव्यात तेलाऐवजी अत्तर वापरणे, दिवाळी साजरी करणे, पैशाची उधळपट्टी करणे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पैशाची उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजेच पैशाची उधळपट्टी करणे. प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खाली आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहेत. आपण वाक्प्रचार बघू. डोके खर्च करणे. तर डोके खर्च करणे म्हणजे काय आपल्याला ते सांगायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. डोक्यास मार लागणे, वेळ घालवणे, विचार करणे, तोटा होणे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डोके खर्च करणे म्हणजेच काय हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विचार करणे. विचार करण्यासाठी बुद्धी खर्च करणे किंवा विचार करणे असा शब्दप्रयोग करतात. प्रश्न क्रमांक 19, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो आपल्याला भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. भारा, नवरा, कांत, पत्नी. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पत्नी. भार्या म्हणजेच दारा, कलत्र, पत्नी, बायको. तर हे समानार्थी शब्द यासाठी वापरण्यात येतात. प्रश्न क्रमांक 20, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. आजूबाजूला, नसती उठा ठेव, हमरी तुमरी, अगळबघळ. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सव्यापसव्य म्हणजेच नसती उठा ठेव. प्रश्न क्रमांक 21, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ द्या. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. एकाच गावात खूप झाडे असणे, निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे, शेजारी शेजारी वास्तव्य असणे, सहवासाने शेजाऱ्याचा गुण घेणे. तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.